राज्य आर्थिक पाहणी अहवाल आज वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला. अर्थात सोमवारी महाराष्ट्राचं बजेट देखील आहे. या संपूर्ण गोष्टीमध्ये आजच्या पाहणी अहवालामध्ये काही प्रमुख निष्कर्ष समोर आले. या संपूर्ण चर्चा आपल्याबरोबर करायला राज्याचे शरद पवार एन सी पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी वित्तमंत्री जयंत पाटील साहेब आहेत. सर, आजच्या पूर्ण पाहणी अहवालामध्ये महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न जे आहे याच्यामध्ये तूट होताना दिसून येते मोठ्या प्रमाणामध्ये. पण आकडेवारीमध्ये वित्तीय तूटमध्ये फक्त 0.3 0.4पर्यंतच दाखवण्यात आलेलं दिसून येतं. हे नेमकं कसं काय? सरकारने आपल्याला माहिती असेल मागच्या वेळेचा बजेट मांडताना 20,000 कोटी रुपयाचं महसुली तूट दाखवली. त्यानंतर लगेच त्यांनी पुरवणी मागण्या मांडायला सुरुवात केली. जवळपास 2 लाख कोटी रुपये सरकारने आपल्या खिशात नसतानाही सभागृहाच्या समोर आणून मंजूर करून घेतल्या त्या मागण्या. आज हे आकडे जर दाखवत असतील तर याचा अर्थ ज्या पुरवणी मागणीत पैसे दाखवले ते पैसे खर्च केलेले नाहीत आणि न खर्च केल्यामुळे पुन्हा परिस्थिती ही जी आज त्यांनी मांडली आहे तशी जवळपास दिसते. पण मुळातच एवढं देणं सरकारचं आहे. बांधकाम खात्याचं देणं प्रचंड आहे. पाणी पुरवठा खात्याचे पैसे डायव्हर्ट केलेले आहेत ते द्यायचे आहेत केंद्र सरकारकडून आलेले. आता काल पुरवणी मागण्या ज्या मांडल्या त्या 6,000 कोटीच्या मांडल्या. त्यामध्ये वीज क्षेत्र जे पुन्हा अडचणीत आलेलं आहे त्या वीज क्षेत्राला जास्त पैसे देण्याचा वेगवेगळ्या कारणाने मार्गाने प्रयत्न दिसतोय. आणि दुसरं क्षेत्र आहे रस्ते विकास. त्या ठिकाणी देखील फारसे पैसे देता आलेले नाही त्यांना. थोडक्यात काय तर सरकारकडे जे खर्च करण्याची म्हणजे कागदावर त्यांनी खर्च दाखवलेले ते खर्च यांनी केलेले नाहीत. आणि बरेच रकमा अशा आहेत की ज्यात त्यांना देणं बाकी आहे. विशेषतः बांधकाम, नगरविकास आणि पाणी पुरवठा याच्यात त्यांनी जे प्रोजेक्ट्स हातात घेतले त्यांची बिलं द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. ही आजची परिस्थिती आहे. आत्ताच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये जवळपास असं दिसून येतं की जे आकडेवारीमध्ये आहेत त्याच्यामध्ये महसुली खर्च हा फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आहे. त्यात वेगवेगळ्या योजनांचा बर्डनसुद्धा होईल आणि सगळ्यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांवर सर्वाधिक खर्च असल्याचं, म्हणजे वेतनानंतरनं जे निवृत्ती वेतन आहे त्याच्या नंतरनं सर्वात जास्त पायाभूत सुविधांवर खर्च केला जातो की जो विकासासाठी असतो असा दावा सरकारच्या वतीने येतो. नाही, वेतनाचा खर्चही वाढलेला दिसतोय. अनेक रिक्त जागा अजून सरकारने भरलेल्या नाहीत. त्यांच्या तो जो रिव्ह्यू घेऊन आकडे द्यायचे होते ते दिलेले दिसत नाहीत त्यांनी त्यांच्या ह्याच्यात. रिक्त जागांचा आढावा घेऊन ज्या रिक्त जागा आहेत त्यांची संख्या सांगणं आवश्यक आहे. ती मला कुठं या वार्षिक याच्यात दिसत नाही आहे. आता त्यामध्ये खर्च करताना वेतनावर खर्च करून त्याचबरोबर कर्जाच्या व्याजात 8,000 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे. त्यामुळे एकंदरच आपल्या राज्यामध्ये GSDPमध्ये जवळपास 0.3%ने आपण कमी झालेलो आहे मागच्या अपेक्षितपेक्षा. 7.3%च GSDP आहे. आणि उद्योगात घट झालेली आहे 1.3%ने. आपण 23-24च्या कंपॅरिझनमध्ये कमी आलेलो आहे. सर्व्हिस सेक्टर पण 0.5%ने डिक्लाईन झालं आहे. याचा अर्थ हे मेन रोजगार निर्माण करणारी जी क्षेत्र आहेत तीच कमी जर झाली तर मला चिंता आहे की कशा प्रकारे आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांना हाताला काम मिळणार. दुसऱ्या बाजूने सरकार सांगते मोठी गुंतवणूक येणार आहे, मोठी गुंतवणूक येणार आहे, मोठी गुंतवणूक येणार आहे. तपशील विचारलं तर सांगतात 4 ते 5 वर्षांनी या गुंतवणुकी येतात, लगेच येत नाही. म्हणजे याचा अर्थ की पुढचे 3 वर्ष गुंतवणुकीच्या जर प्रमाण कमी राहिलं किंवा गुंतवणूक दृष्टीपथात म्हणजे ॲक्च्युली जमिनीवर उतरली नाही तर बेरोजगारीचं प्रमाण आणखीन वाढेल. दुसऱ्या बाजूने महिलांची बेरोजगारी, विशेषतः ग्रामीण महिलांची बेरोजगारी फार प्रचंड आहे. आता उद्या महिला दिन आहे पण महाराष्ट्रामध्ये महिलांच्या दृष्टीनं कामाची संधी फार कमी आहे आणि महिलांच्यात बेकारीचं प्रमाण जास्त आहे. ही देखील सामाजिकदृष्ट्या असमतोल निर्माण करणारी गोष्ट आहे.
मोठ्या प्रमाणामध्ये FDI किंवा मोठ्या उद्योग इंडस्ट्रीमध्ये येण्याचं प्रमाण दावा राज्याचे मुख्यमंत्री आजही करताना दिसले. दुसरीकडे तुम्ही सांगताय की बेरोजगारी वाढेल, हे नेमकं काय? नाही, आता उदाहरणार्थ 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येणार आहे आणि त्यांनी त्यांच्या याच्यात रोजगाराची संधी किती मिळणार तो आकडा फार कमी आहे. त्यामुळे कालच मी वर्कआउट बघत होतो. साधारणपणे म्हणजे काहीतरी जेवढे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स येणार आहेत त्याने जर या 15 लाख कोटी रुपयाला भागलं तर साधारणपणे प्रति प्रोजेक्ट 22-23 हजार कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट येऊ शकतो. एवढे प्रोजेक्ट येणं शक्य नाही, पण येत असतील तर आनंद आहे, त्याचं स्वागत करू आम्ही. पण आपल्या महाराष्ट्रात एवढी ही गुंतवणूक जर येत असेल तर मग रोजगार देखील तेवढाच वाढला पाहिजे. पण मागच्या 2-3 वर्षात तर आपल्याकडे बेकारीचं प्रमाण वाढतं आहे. मागच्या वर्षी बेकारीचं प्रमाण अत्युच्च होतं महाराष्ट्रात. त्यामुळे बेकारीचं प्रमाण वाढत जाणं ही खरी मोठी समस्या आहे. आज गुन्हेगारी वाढते आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक वेगवेगळ्या व्यवसायात गुंतायला लागले आहेत, जे अवैध व्यवसाय आहेत, आणि पोलिसांचं नियंत्रण राहिलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात किती आता गुंडागर्दीचं राज्य तयार झालं आहे हे आपण बघता. मी परवा भाषणात देखील सांगितलं की उद्योगांना इन्सेंटिव्हपेक्षा संरक्षणाची गरज आहे. स्थानिक गुंड लोक, स्थानिक गँग्स हे गुंतवणूकदारांना प्रचंड त्रास महाराष्ट्रात देतात आणि त्याच्याकडे त्यांचं संरक्षण करण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे. पण सरकार त्याकडे काही अजून गांभीर्याने दिसत नाही. सोमवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे. आर्थिक शिस्तीचा हा अर्थसंकल्प असेल असे संकेत राज्याच्या वित्त मंत्रालय स्वतः देत आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर वित्तीय तूट फक्त 0.4 आहे तर मग तुटीचं बजेट असेल असं वाटतं का? कारण की इतकं मोठं एका बाजूला फुगोटा तयार केला गेलेला आहे, वेगवेगळ्या योजनांसाठी खर्च करण्याची भूमिका मांडतंय. नाही, आता मागच्या वर्षी मी सांगितलं मगाशी तसं 2 लाख कोटी रुपये खिशात नसताना सरकारने घोषित केले. आता रोजी पिक्चर टिकवायचं असं ठरलं तर एक रोजी असं बजेट पुढे येईल. खरं पिक्चर जर मांडलं सरकारने आणि सरकारने सुधारणेला सुरुवात केली तर एक वचक बसेल, वायफळ खर्च सरकारचा कमी होईल आणि चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या चांगलं नियोजन होऊ शकतं. पण रोजी गुलाबी पिक्चर जर दाखवत राहिले तर मग त्यांनी गुलाबी जॅकेट ते घालतातच ना, तात्पुरतं बरं वाटेल, पण पुढं मात्र त्याचे परिणाम आणखी 2-3 वर्षांनी दिसतील. तुम्हाला बजेटकडनं काय अपेक्षा आहे? मला अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये जे हजारो कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे सरकार देऊ शकलं नाही, त्यातून कॉन्ट्रॅक्टरच्या आता आत्महत्या होऊ नयेत आणि त्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करावी. महाराष्ट्रातल्या शेती व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळावं, शेती व्यवसाय अधिक ग्रोथ त्याची व्हावी, रोजगार निर्मितीसाठी काही मार्ग काढावेत. आज महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ट्रॅफिकचे समस्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही कुठल्याही शहरात जावं, ट्रॅफिक फार प्रचंड आहे आणि त्या ट्रॅफिकच्या समस्या सोडवण्यासाठी जास्त सरकारने पैसे खर्च करावेत. सरकार काय करतंय, फार मोठे रस्ते 20,000, 50,000, 40,000 कोटीचे रस्ते करतंय, ज्या रस्त्यांना आज मागणी नाही आहे. त्यामुळं किमान पहिला प्रश्न सोडवला पाहिजे तो शहरी भागातल्या ट्रॅफिकच्या व्यवस्थेसाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याचा. आणि मग त्यांनी इकडून हा रस्ता जोडा, तो रस्ता जोडा, ठीक आहे, ते त्यांना करायचं असेल तर आमचं नकार नाही आहे. त्याची ज्या रस्त्यांची मागणी नाही त्या रस्त्यांच्यावर जास्त खर्च करण्यापेक्षा सरकारने शहरातल्या नागरी वस्ती ज्या आहेत, तालुक्याच्या शहरात देखील आता गर्दी व्हायला लागलेली आहे, ट्रॅफिक कोलमडून जातं, त्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या पाहिजेत. जयंत पाटील यांनी राज्यातल्या अर्थसंकल्पाचं जे सांख्यिकी आकडेवारी आहे त्या संदर्भात भूमिका मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.